हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। तर आज आपण इथे चिकनचं उक्कड आणि सूप इथे बनवायला घेतलेलं आहे। बघू शकतात किती छान म्हणून इथे तयार होतं आणि खायलाही तितकंच भारी लागते बरं का। बघू शकता कलर किती छान आलेला आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बघू शकता चिकन इथे एकदम स्वच्छ झालेलं आहे। आता चिकनला आपल्याला फोडणी घालायची आहे। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे, बघू शकता। आणि त्यासाठी इथे आणखी परत अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला लागणार आहे। सोबत हळदही लागणार आहे, कोथिंबीर सुद्धा लागणार आहे। आणि 1 किलोचे चिकन आहे ते इथं आपलं धुवून झालेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 4 ते 5 उबळी तेल टाकलेलं आहे। तेल थोडं तापलं की लगेचच त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि कांदाही छान लालसर होऊ द्यायचा। बघू शकता कांद्याला छान कलर आला की लगेचच त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि ती थोडी झाली की लगेचच हळद, आपली 2 चम्मच हळद इथे मी ॲड केलेली आहे। ती पण छान परतली की लगेचच आपलं चिकन जे आहे ते इथे ॲड करायचं आणि चवीप्रमाणे इथे व्यवस्थित मीठ घालायचं आहे। सोबतच कोथिंबीर ॲड करायची आणि झाकण ठेवून जे चिकन आहे ते आपल्याला पहिले शिजू द्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक ताट ठेवलं आणि ताटावरती पाणी ठेवलेलं आहे। बघू शकता ते पाणी तापेपर्यंत आतमधलं चिकनला सुद्धा व्यवस्थित मीठ लागतंय आणि हे पाणी सोडून द्यायचं आहे आणि मिक्स करून आणखी परत हे आपल्याला चिकन जे आहे ते शिजवायला घालायचं आहे। बघू शकतात अशा प्रकारे चिकन जे आहे, चिकनची उक्कडही तयार आहे आणि सूपही रेडी आहे। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चिकनचं उक्कड तुम्हाला कसं वाटलं, सूप कसं वाटलं हे नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। भेटूया नवीन रेसिपीजसोबत, तोवर बाय।